लग्नाबद्दल? लग्न करायचं नाही असं पणच केलंयस का तू? योग्य वेळ आली की सांगेन मी तुला. प्रिया, सुमित्राबाईंचा फोन होता. त्या म्हणाल्या की हर्ष प्रियाशी लग्न करायला तयार आहे. हे तू ठेवून घे प्लीज, माझी आठवण म्हणून. तू दाला सांग, नवं लग्न करायचं असेल ना तर आसावरीशी लग्न कर. असं अगदी माझ्या मनातलं बोललीस. मला माहिती आहे तू पुनीतसाठी तुझी बाईक विकलीस ना. मन माझे कधी मला अनोळखी, मन माझे एक जणू सतारमुकी, जीव घेणी हुरहुरन आसावरी, आता हे प्रश्नही अगदी निरर्थक वाटतात नाही? असून जवळ दोघी, कितीक योजनी दूर, तन मन हे तृषा आपण एकमेकांचा निरोप घेतला होता, ओठी जरी मल्हार, तरी आयुष्य असं पुन्हा पुन्हा आपल्याला एकमेकांसमोर आणून उभं करतं. अवघाची हा संसार. मिस्टर उद्धव महाकाळ,
अच्छा काका, काकू निघतो मी. झाली सगळी तयारी? हो काका. हां हे काय? एका डब्यात चिवडा आहे आणि एका डब्यात तुझे आवडते बेसनाचे लाडू. थँक्यू काकू. उमा, हे घे. तू 2-3 दिवस पुण्याला जातेस, राहणार आहेस. मला माहिती आहे तुझे खूप नातेवाईक आहेत पुण्यात, पण कधीही काहीही मदत लागली तर हा माझ्या बहिणीचा पत्ता आणि फोन नंबर आहे. केव्हाही फोन कर. हे अंतरा, कम ऑन. हे टेक केअर. हे काय? कॅसेट. आपल्या सगळ्यांचं बोलणं रेकॉर्ड करून ठेवलंय मी. ती कॅसेट? सारखा सारखा फोन नाही करता येणार ना. आठवण झाली की ऐकत बसेन मी. अंतर आय मिस यू ऑल. अंतरा, नेहाची काळजी घेशील? हो, म्हणजे काय? तू नको काळजी करू, आम्ही सगळेजण आहोत ना. नेहा, 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 कम ऑन. रडतेस काय? तुझ्याशिवाय मला करमणार नाही रे. तुला खूप शिकायचंय म्हणून आता मी तुला जाऊ दिलं नसतं. नेहा, 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 बी अ गुड गर्ल. असं रडायचं नाही. बघ, तुझ्यानंतर कोणाशी भांडणार मी? मी रडती. नेहा, नेहा, रडू नकोस. नेहा, रिलॅक्स. नेहा, नाही रडायचं. साविताई कुठे? अरे ती तिच्या खोलीत रडत बसलीये. तुला माहितीये ना, तिला असं कोणाला निरोप वगैरे देणं किती कठीण जातं ते. काकू, सावरीताईचं लग्न ठरलं ना तर तुम्ही मला बोलवा. विसरू नका. अरे राजा, तुझ्याशिवाय सावरीचं लग्न होऊ शकेल का? येतो मी काकू. काका, नमस्कार करतो.
शुभेच्छा. खूप अभ्यास करा, नाम कमवा आणि स्वतःची काळजी घ्या. हो काका. बाबा नीट हे बाळे नील, तुला वाटत असेल की तुला इतक्या दूर मी तुला मनाविरुद्ध पाठवत आहे, आणि मला काहीच वाटत नाही. तसं नाही आहे बेटा. मला काय वाटतंय ते सांगता येत नाही. फक्त एकच सांगतो मी, तुझं जर तिथे मन लागलं नाही तर तू मला परत निघून ये. धनंजय, तो परत येईल, पण MBA होऊनच. काय नील? हो का? गुड. चला. सचिन, पाटकांकडनं निरोप आला, लग्नाची तारीख ठरली. अरे हो, काय कुठली तारीख ते तरी विचार. कुठली तारीख ग? 27. चांगला मुहूर्त आहे हो. आणि सचिन, नंदिनीचे मामा मामी तुला भेटायला यायचे. आणि हो, पाटकाने पण तुला तासाभरासाठी भेटायला बोलावलंय. खरं तर नंदिनीला तुला भेटायचंय, तुझ्याशी बोलायचंय. अरे लग्न करताय तुम्ही दोघं, एकमेकांचे विचार जाणून घ्यायला नकोत का? मला त्याची गरज वाटत नाही. तुला गरज वाटत नसेल, पण तिला वाटते. नंदिनीची आई मला म्हणाली सुद्धा, तुमचा सचिन अबोल आणि गंभीर स्वभावाचा दिसतोय. हे बघ सचिन, एवढ्या मोठ्या लोकांशी जुळून आलेला संबंध एवढ्याशा कारणावरनं तुटू नये असं मला वाटतं. आई, जर हे संबंध तुटू नयेत असं तुला वाटत असेल ना, तर प्लीज प्लीज मला त्यांच्या घरी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या समोर जायचा आग्रह करू नकोस प्लीज. मी हात जोडतो. अरे पण सचिन, आई म्हणते त्यात तथ्य आहे. अशी अर्धवट तडजोड करण्यात काय अर्थ आहे? बाबा प्लीज, निदान तुम्ही तरी मला समजून घ्या प्लीज. सचिन, अरे मला तर बाई सगळं कठीणच दिसतंय. त्याच्या मनात काय घालमेल चालली याची कल्पना आहे मला. काय कारण रे बाई, पालक तुमच्यावर बरेच भडकलेत म्हणे. भडकू देत, त्यांना स्वतःच्या मुलांच्या चुका दिसत नाहीत. ते तुम्हाला सस्पेंड करायची मागणी पण करतायत. पण मी माघार घेणार नाही.
तुम्ही सरळ सांगून मोकळ्या व्हा की मी त्या मुलीला मारलंच नाही. हां वर्गात मस्ती करत असताना ती पडली आणि तिला लागलं असं तुम्ही मोहिते सर, मयेकर सर आणि माझ्यासमोर सांगून टाकलं. व्हेरी सिम्पल. अहो जाऊ द्यात होतो विषय. मी कुणाला भीक घालत नाही. कारंडेबाई, त्यापेक्षा तुम्ही चूक केली असं मान्य करा आणि परत तुमच्या हातून असा प्रकार घडणार नाही असं लेखी लिहून द्या. अस्मिता, मी तुला तुझा सल्ला विचारलेला नाहीये आणि आम्हाला सल्ले देण्यापेक्षा जरा स्वतःचं बघ. का हो, काय झालं कारंडेबाई? तिलाच विचारा. आय एम सॉरी अस्मिता मॅडम, पण तुमचं तुमच्या नवऱ्याशी पटत नाही असं मी बाहेरून ऐकलं, ते खरं का? गायधनी सर, मला माझ्या खाजगी गोष्टींवर चर्चा नकोय असं कितीदा तरी सांगितलंय मी तुम्हाला. आणि तू चर्चा करत होतीस ते? तो शाळेचा विषय होता. नाही, तो माझा खाजगी प्रश्न आहे आणि मला काय करायचंय ना ते मी माझं पाहून घेईन. ठीक आहे, पाहून घ्या. मी तुमच्याच चांगल्या करता बोलत होते, पण तुम्हाला ना विद्यार्थ्यांच्या प्रगतीत रस आहे ना संस्थेच्या. तुमच्या या बेजबाबदार स्वभावामुळे एक दिवस तुम्ही संकटात सापडणार आहात एवढं मात्र नक्की. मला अक्कल शिकवते. गायधनी सर, नक्कीच या अस्मिताचं काहीतरी गौड बंगाल आहे. शोधून काढायलाच हवं.